हॅलो गाईस. तर आज आम्ही आलो नाशिकमधले असणारं एकदम पवित्र स्थान ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. आणि लकीली आज गर्दीच नाही, बघू शकता. काहीच गर्दी नाही, एकदम नॉर्मल लोक आहेत. तुटक तुटक एकदम गल्ली बोळातून रस्ता आहे. आणि हा वाटा जो आहे ना, आम्ही 20 रुपयाला घेतलाय. गेला तेवढा तिथून जा, कारण चोर वाटा मूर्तीपर्यंत नाही येतो, देवापर्यंत नाही. भरपूर गर्दी आहे मध्ये. दाखवत होता खूप लांब होतो, पण तिथून क्लिअर नव्हतं दिसत. आता तुम्हाला इथून दाखवतो मी सीन. हे बघा कसलं भारी दिसतं. खालून गाभाऱ्यातून पाणी येतं बघा, त्या पिंडीमधून पाणी येतं. मी जवळजवळ 4 तासापासून 6 वाजल्यापासून ते आता 10 वाजून गेले, तेवढं लाईनला थांबलो. आता तिथं आहे मंदिर पुढं. अजून वेळ झाला, जवळजवळ 5.5 तास झाले आम्हाला. आणि बघू शकतो तुम्ही, ते सगळे बसलेत खाली. आम्ही पोहोचलोय फायनली. एवढ्या तासाचा वेट केल्यानंतर बघू मध्ये अलाउड आहे का नाही. बघा नंदी किती मोठा आहे. 6 तासाच्या नंतर दर्शन झालं. आणि हा बघा या साईडने येऊ, एकदम एकच नंबर दिसतो. लकीली आज गर्दीच नाही. शनिवार, रविवार आणि सोमवार असे 3 दिवस गर्दी असते, पण आज बघितलं तर काहीच गर्दी नाही. आणि एकदम नॉर्मल क्लायमेट पण खूप भारी. चला तुम्हाला दाखवतो, बघू शकता. काहीच गर्दी नाही, एकदम नॉर्मल लोक आहेत. तुटक तुटक एकदम. पण क्लायमेट बघू शकता तुम्ही, कसलं भारी आलाय. वरती डोंगर वगैरे हे बघा. इथे सगळे जास्त झाडं भरपूर आहेत नाशिकमध्ये. सध्या दुकान पण ओपन नाही, तर आणखी भारी वाटलं असतं. बघा वरती डोंगर कसलं भारी. पावसाळ्यात काय भारी वातावरण दिसत. गल्ली बोळातून रस्ता आहे. आणि हा वाटा जो आहे ना, आम्ही 20 रुपयाला घेतलाय. आम्ही एकदम सुरुवातीलाच घेतला, नाही तर महाग दिला असतं. नाही घेतलं. चप्पल गेला तेवढा तिथून जा, कारण चोर वाटा मूर्तीपर्यंत नाही येतो, देवापर्यंत नाही. इकडं मंदिर कुठे पात्र्याने बाहेर काढू. हे ते तिकडे ते बघ ते हा चल. पैसे नाही लागणार दादा, ह्याच्यात ठेवायचं का मध्ये. बाहेर येताना नाही दिसली गर्दी, पण बघा मध्ये आल्यानंतर भारी भरपूर गर्दी. भरपूर गर्दी आहे मध्ये. आम्ही आलोच भरपूर पुढं. पुढे तर नाही, म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावर, म्हणजे गाभाऱ्यात गेल्यावर नाही शूट करता ना, म्हणजे तुम्हाला इथलं दाखवतोय बघा. एवढे लांब नाही, थोडं पुढे आणखी दाखवतो. असा समोरून पण काढू शकतो. क्रॉस अँगलला कशाला घ्यायला पाहिजे. दाखवत होता खूप लांब होतो, पण तिथून क्लिअर नव्हतं दिसत. आता तुम्हाला इथून दाखवतो मी सीन. हे बघा कसलं भारी दिसतं. खालून गाभाऱ्यातून पाणी येतं बघा, त्या पिंडीमधून पाणी येतं. बाहेरूनच दर्शन आहे, म्हणजे एकदम म्हणजे नाही, काच वगैरे लागलेलं दिसतोय तिथं. मी जवळजवळ 4 तासापासून 6 वाजल्यापासून ते आता 10 वाजून गेले, तेवढं लाईनला थांबलो. आता तिथं आहे मंदिर पुढं. अजून किती वेळ थांबायला लागते काय माहीत, किंवा किती मोठी लाईन माहीत नाही पुढं. पण भरपूर वेळ झाला आम्ही इथे थांबलेलो. भरपूर म्हणजे फर्स्ट टाइम एवढा वेळ दर्शनासाठी लागलेला आहे. आणि आणखी लाईन बघू शकतो तुम्ही, तिथे 3 लाईन, म्हणजे 3 लाईन झालेल्या आहेत. आता नेमकं ते मंदिर आहे का आणखी पुढे माहीत नाही. वेळ झाला, जवळजवळ 5.5 तास झाले आम्हाला. आणि बघू शकतो तुम्ही, ते सगळे बसलेत खाली. आणि खंडोबा महाराज पण आपल्याला बसले, असे बसले अक्षरशः. एवढे पाय दुखत आहेत. उठबस चालू आहे. आम्ही पोहोचलोय फायनली. एवढ्या तासाचा वेट केल्यानंतर बघू मध्ये अलाउड आहे का नाही. बघा नंदी किती मोठा आहे. 6 तासाच्या नंतर दर्शन झालं. आणि हा बघा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू, कसलं भारी वाटतं. काम चालू आहे याचं मंदिराचं.
हे बघा त्रिशूल मस्त एकदम भारी. साईडने संग डोंगर वगैरे बघा ती लाईन कशी आहे. पूर्ण मंदिराचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी अडचण येते दर्शनासाठी. या साईडने व्यू तो एकदम एकच नंबर दिसतो. एवढ्या 5-6 तासाच्या नंतर आम्ही दर्शन केल्यानंतर फ्रेश वाटतं. म्हणजे बाहेर मध्ये गेल्यानंतर सगळं हे आलं असं थकान निघून गेली. तर झालं आमचं दर्शन. 5.5-6 तासाच्या नंतर आमचं दर्शन झालं पण एकदम भारी झालं सगळं. तर आता इथंच थांबवतो हा ब्लॉग. तुम्हाला त्र्यंबकेश्वरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण व्हिडिओ नवीन असे इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.